कलियुगला कलियुगचे रूल्स आहेत, हे रूल्स डिफाईन करणार एक श्लोक आहे श्रीमद भागवतम मध्ये. तर तो श्लोक असा आहे, कलियुगाचे जे व्यक्ती आपण जे कलियुगामध्ये आलोय तर त्याला डिफाईन करणारा एक श्लोक असा आहे, प्रायण अल्पायुष्य सभ्य कलो अस्मिन युगे जना मंद सुमंद मतयो मंद भाग्याती उपद्रिता. आता प्रभूजींनी हा श्लोक बऱ्याचदा म्हटला असेल, त्याच्यामुळे आपण ऐकलेलं असेल. प्रायण अल्पायुष्य सभ्य कलो अस्मिन युगे जना, म्हणजे त्याच्यामध्ये भागवतम हे 5000 वर्षापूर्वी लिहिलं गेलंय, सांगितलं गेलंय व्यासदेवांकडून. 5000 वर्षापूर्वी कलियुग नुकतं सुरू होणार होतं. त्यावेळेस त्यांनी कलियुगातले जे लोकांचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते त्याच्यामध्ये वर्णन केले. तर त्याच्यामध्ये प्रायण अल्पायुष्य कलियुगातला जो व्यक्ती आहे तो अल्पायुष्य असणार, म्हणजे त्याचं आयुर्मान जास्त नसणार. म्हणजे तो कसं अननॅचरल डेथने मरू शकतो. मग ते अननॅचरल डेथ कधी पण येऊ शकते, आजारामुळे, ऍक्सिडेंटमुळे, कुठल्या अपघातामुळे, कुठल्या याच्यामुळे येऊ शकते. तर त्याचं 20 वर्ष 30 वर्ष असा कालावधी आपण बघतोच आहे आता. हार्ट अटॅक किंवा बाकीचं जे स्ट्रेस रिलेटेड जे कारण आहे त्याच्यामुळे प्रायण अल्पायुष्य सभ्य कलो अस्मिन युगे जना, कलियुगातले लोक जास्त जगत नाही, कमी जातात. नंतर मंद सुमंत मध्य, मंद म्हणजे लेझी म्हणजे कसं की आळशी वृत्ती आपल्यामध्ये जास्त आहे. आळशी वृत्ती कशामध्ये असते? तामसी गुणामध्ये आळशी वृत्ती असते. तर हे आळशीपणाचं एक जे कलियुगातले लोक आहेत, आळशीपणा त्यांचे कॅरेक्टर. मंद सुमंद म्हणजे काय? मिसगायडेड म्हणजे त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन भेटत नाही. कलियुगातल्या लोकांना व्यवस्थित मार्गदर्शन करायला कोण राहिलं नाही. जसं पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा राजे महाराजे राहायचे तेव्हा ते काय करायचे, जे ब्राह्मण म्हणजे जो ब्राह्मण क्लास राहायचा, ब्राह्मण वर्ग, जे ऋषीमुनी राहायचे त्यांचं मार्गदर्शन घ्यायचे. आणि ऋषीमुनी हे शास्त्राच्या आधारे मार्गदर्शन करायचे. पण आजकाल आपण बघतो सरकार येतं, सरकारचं म्हणजे ते म्हणजे त्याच्यामध्ये काही सुसूत्रता नाहीये. निर्णय कसे घेतले जातात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, निर्णयांमध्ये पण काय सुसूत्रता नसते. मंद सुमंत मतयो मंद भाग्य म्हणजे काय? आपण दुर्भाग्य आहे आपलं. म्हणजे कसं दुर्भाग्य कसं की आपल्याला जसं अपेक्षित आहे तसं घडत नाही. आपल्या जे अपेक्षित त्याच्या विपरीत घडत असतं. कधी पण आपल्याला असं वाटलं की नाही माझी आता हेल्थ चांगली राहायला पाहिजे, तर हेल्थ खराब होणार. माझी फायनान्शियल कंडिशन चांगली राहायला पाहिजे, फायनान्शियल कंडिशन वाईट होणार. म्हणजे आपल्याला जे पाहिजे ते भेटत नाही, म्हणजे आपल्याला जे भाग्यात आपल्याला हवं असतं ते भेटत नाही, म्हणून आपण दुर्भाग्य लोक आहे. मंद सुमंद मंद भाग्याती उपद्रिता म्हणजे डिस्टर्ब, ऑलवेज डिस्टर्ब. म्हणजे काही ना काही चिंताच असते. कलियुगातल्या लोकांना काही ना काही चिंता असते. म्हणजे एक क्षण असा जात नाही की ते चिंतेशिवाय जगू शकतात. काही ना काही चिंता असते. तर मग हे असं कलियुगामध्ये आपण जगतोय.